मग काय करते? काय चहा करायचा, दूध तापवलं, चहा ठेवलाय, बटाटे करायचे चिल्याच्यात, बटाटा परत आता चहा प्यायचा. तिकडं दिवाबत्ती सगळे झाले. आता जुनं बटाटे त्याला बघ असं कोंबर आले, बारीक बारीक दिसलं. जुनं म्हणजे त्याला आले तर. आणि आता ते बटाटे चिरायचं थोडीशी मिरची खराबच नाही निघली. ती आता घातली का नाही, ती धुयाची अजून पाण्यात ठेवलं येईल. आणि त्यात मेथीत बटाटा टाकायचा आणि डब्याला बनवायची आणि चपात्या बनवायच्या. आता दूध ओतते चहात. उपवास आहे मला मंगळवार. मला बघू आता नंतर ना खिचडी नाहीतर काय. खिचडी बी खाल्ली तरी त्रास होतो, खिचडी नाही खायची. आता बटाटे हे चिरून घेते. चहात वगैरे उकळते, थोडासा शिजून देतात. बटाटे छिलते, मेथीत घालायचं, मस्त लागते बटाटा मेथीच्या भाजी. तसं तर असे बी करू शकतो, थोडीच आहे मेथी म्हणून जास्त करायची म्हणून थोडंसं बटाटा टाकायचं. कारण लय खराब म्हणजे ते काय झालं, भाजी घ्यायला गेलो तिथं नेमकं त्या भाजीवाल्या तिथं अंधार होता आणि मेथी बघितलीच नाही. संध्याकाळचं गेलं ना ते, नाहीतर गवारीचाच बेत होता, पण गवारी नाही केली. म्हटलं मेथी तेवढी खराब होऊन जाईल. ती तरी स्वस्त आहे का, 30 रुपयाला गड्डे. आणि ते बी बघ खराब निघेल, त्यातून तेवढंच निघेल. चांगलं बाहेरचं वातावरण असं झालंय आणि हा सहज लावलेला आंबा बघा एवढा आलाय. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्तपैकी चहा प्यायला या. हो का चहा सगळ्यांनी आपापले घेतले. आणि आबू काय खातोय तो? खिचडी कढी. हो का, कढी घेतली त्यात. आणि ब्रेकफास्ट चाललाय आहे का नाही? तसं नको करू मानतो तो. मस्तपैकी असं आहे का नाही? आणि किती वाजले तिकडे दिसतंय का तुम्हाला? बरं 8:15 वाजले. आणि मस्तपैकी तिकडं देवपूजा घेऊन मस्तपैकी चहा प्यायला. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. आणि भैयाने तिकडे बघा खिचडी घेतली आहे का नाही? चहा मस्तपैकी आणि गरम गरम चहा घेऊ. गुड मॉर्निंग सगळ्यांना आहे का नाही रे? गुड मॉर्निंग. या सगळेजण नाश्ता करायला. आमचा आपला असंच असतं साधा आहे का नाही रे?